लाडक्या बहिणींनो, ही बातमी नीट पहा, कारण तुम्ही जर लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतोय, तुम्ही अपात्र ठरू शकताय। मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत। या बहिणींना योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाहीये, तर 54,598 अर्ज मान्य झाले नाहीयेत। त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाहीये। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। तर माधव, मराठवाड्यात 55,000 बहिणी अपात्र ठरल्यात, काय अधिकची माहिती? आदिती, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे। या तपासणीमध्ये संजय गांधी योजनेतील महिला म्हणजे बहिणी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि वेगवेगळ्या योजना आहेत ज्या सरकारी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या आहेत, त्या लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती संकलन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जवळपास 55,334 लाडक्या बहिणी आहेत ज्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात। त्यामुळे मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 21,97,211 महिलांना लाभ मिळत होता। मात्र आता माहिती संकलित झाल्यानंतर त्यापैकी 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज आता बाद करण्यात येणार आहेत। त्यामुळे उर्वरित सगळ्या लाडक्या बहिणींना तो अनुदानाचा हप्ता मिळेल, पण तो नेमका हप्ता कधी मिळणार हे अद्यापर्यंत स्पष्ट होत नाही। पण सध्या तरी सरकारी विभागाच्या वतीनं, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं तत्परतेनं या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू आहे। जी जी, धन्यवाद माधव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठवाड्यात 55,000 बहिणी अपात्र ठरल्या आहेत।